तर विद्यार्थ्यांना अकॅडमी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण या ठिकाणी ठाणे महानगरपालिका तसेच या ठिकाणी नागपूर महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांनो या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले आपण काय केलेले आहे 570 पेजेसचे एक PDF तयार केलेले आहे. सध्या हा जर सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये आपल्याला हे मिळत आहे. जो इच्छुक विद्यार्थी आहे या PDF ला घेण्यासाठी लवकर ऐकून घ्या की या PDF मध्ये आपल्याला मिळणार काय आहे. तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे, जो की मॅक्झिमम पोस्टच्या सिलेबस मध्ये आपल्याला मिळेल विद्यार्थ्यांनो. त्याच्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे मिळणार आहेत, जे की मॅक्झिमम पोस्टच्या सिलेबस मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो इतिहास मधील A to Z समाजसुधारक असतील इन डिटेल मध्ये आपल्याला MCQ पाहावयास मिळणार आहे. एवढ्या डिटेल मध्ये कुठेही मिळणार नाही, 100% खात्री आहे. त्याच्यानंतर विज्ञानवरील 500+ MCQ असतील, भूगोलवरील MCQ असतील, जनगणना 2011 असो त्यावरील MCQ असतील विद्यार्थ्यांनो. त्याच्यानंतर या दोन्ही महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल असलेले MCQ असतील, सर्व आपल्याला मिळणार आहे. मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान सर्वांवरील MCQ मिळणार आहे. आता इच्छुक असाल घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करण्याची सर्वांना रिक्वेस्ट आहे. चला मग सुप्रकाशाला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. तो जो विद्यार्थ्यांना आपल्याला दिसतो की ठाणे व नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त सध्याचे कोण आहेत हे सांगायचं आहे. दोन्हीही महानगरपालिकेचे आयुक्त. तर या ठिकाणी ऑप्शन्स पाहून घ्या, कारण मी वाचून दाखवत नाही, मोठा प्रश्न होईल, जास्त टाइम घेईल. तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना पाहिलं तर सौरभ राव हे कोणत्या महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, तर ठाणे महानगरपालिकेचे आहेत. तसेच नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहेत, तर या ठिकाणी अभिजित चौधरी यांनी आहेत हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा. तर दुसरा प्रश्न असा आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक 1873 ला लिहिलेले आहे. 1873 ला लिहिलेले स्पेशली पुस्तक सांगायचे आहे, त्यांचे कोणते आहे. गुलामगिरी, सत्यगिरी, सत्य किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे एक म्हणजेच गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी 1873 मध्ये लिहिलेले आहे. तर घेऊया प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा. प्रश्न असा आहे की सह्याद्रीचा मंद उतार जो आहे तो कोणत्या दिशेला आहे ते सांगायचं आहे. कशाचा? सह्याद्रीचा मंद उतार विचारलेला. पूर्व, पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण. तर ऑप्शन्स मध्ये एक म्हणजेच काय, पूर्व दिशेला सह्याद्रीचा मंद उतार असलेला आपल्या सर्वांना कळतो. तर घेऊया प्रश्न पुढचा. तर प्रश्न चौथा असा आहे, तर भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ते सांगायचं आहे. सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ऑप्शन्स मध्ये आहे शिवसमुद्र, श्रीशैलम, कोयना किंवा नागार्जुन सागर. तर ऑप्शन्स मध्ये 3 योग्य राहील. कोयना हा जलविद्युत प्रकल्प भारतातील सर्वात मोठा असलेला आपल्या सर्वांना कळतो. प्रश्न पाचवा पाहूया. तर सूर्य मंदिर खालीलपैकी कोणी बांधलेले आहे. सूर्य मंदिर बांधणारे कोण आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी. तर ऑप्शन्स मध्ये आहे भागवत देव, विठ्ठल देव किंवा नृसिंह देव किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स मध्ये 3 म्हणजेच नृसिंह देव यांनी सूर्य मंदिर बांधलेले आहे हे आपल्याला कळते. तर कव्हर करूया प्रश्न 6व्या क्रमांकाचा. तर प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील, सोपा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान नंदुरबार, चंद्रपूर, गडचिरोली किंवा नागपूर. तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान असलेले कळते. घेऊया 7वा प्रश्न. तर दिसतो असा की राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास तसेच उपराष्ट्रपती पदावर नसल्यास या दोन्ही सिच्युएशन मध्ये, परिस्थितीमध्ये विचारलेला आहे की त्यांचा पदभार जो आहे तो कोण सांभाळत असतो, तो व्यक्ती कोण आहे. तर पंतप्रधान, राज्यपाल, सरन्यायाधीश किंवा गृहमंत्री. तर जेव्हा राष्ट्रपती पद रिक्त होते आणि उपराष्ट्रपती पदावर नसतात त्या टायमामध्ये विद्यार्थ्यांनो सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे पद सांभाळतात हे आपल्याला लक्षात येते. तर प्रश्न 8वा कव्हर करूया. प्रश्न असा आहे, नांदूर माधमेश्वर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. नांदूर माधमेश्वर ऑप्शन्स मध्ये दिलेले नागपूर, चंद्रपूर, नाशिक किंवा रायगड. ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3 नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर माधमेश्वर स्थित असलेले कळते. तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा. तर आहे असा की दमणगंगा नदी कोणत्या पर्वतात उगम पावते.
नदीचं नाव लक्षात घ्या. नदीचं नाव आहे दमणगंगा नदी. भामरागड, सातपुडा, सह्याद्रीवरील नाही. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आपल्याला योग्य एक वेळेस थोडासा कन्फर्म केलेला बरा राहिला हा प्रश्न. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो चला योग्य आहे तेच होता. सह्याद्री पर्वतातून जे आहे विद्यार्थ्यांनो कोणती दमणगंगा ही नदी उगम पावते आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा कव्हर. तर असा आहे की जो, जी, जे हे कोणत्या शब्दाच्या जाती आहेत ते सांगायचं आहे. शब्दाच्या जाती आपल्याला ओळखायच्या आहेत. शब्द दिलेले या ठिकाणी 3 आहेत. जो, जी, जे. तर क्रियापदाच्या आहेत का, नामाच्या, विशेषणाच्या किंवा सर्वनामाच्या. तर हे तिन्ही जे शब्द आहेत होते त्यांना ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. सर्वनामाच्या जाती असलेल्या आपल्याला कळतात. कव्हर करूया प्रश्न पुढचा. तर प्रश्न 11वा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ते सांगायचं आहे. जोही शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्यास तर क्रियापद म्हणतात का, नाम, विशेषण किंवा सर्वनाम. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर विशेषण असे म्हणतात हे कळते. कव्हर करूया प्रश्न 12वा. तर राज्यघटनेमध्ये राज्यातील बजेट संबंधित असलेले कलम कोणते आहे. राज्याच्या बजेट संबंधित असलेले तर कलम 204, 203, 202 किंवा 5. तर ऑप्शन्समध्ये 3. कलम 202 हे कशासाठी तर राज्यातील बजेटसाठी त्या संबंधित असलेले कलम आहे. तर पाहूया प्रश्न या ठिकाणी 13वा. तर असं आहे जीएसटी भारतामध्ये कोणत्या वर्षापासून लागू झालेली आहे ते सांगायचं आहे. तो दिवस कोणता होता ज्या दिवशी जीएसटी लागू झालेली आहे. 4 जुलै 2017, 3 जुलै, 2 जुलै किंवा 1 जुलै 2017. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. 1 जुलै 2017 या रोजी जे आहे जीएसटी लागू झाल्याची अधिकृत घोषणा कोणामार्फत तर राष्ट्रपती यांच्या मार्फत करण्यात आलेली होती हे कळते. तर पाहूया प्रश्न या ठिकाणी 14वा. पंचगंगा नदीचा भाग नसलेली नदी दिलेल्या पर्यायापैकी कोणती आहे. कोणत्या नदीचा, पंचगंगा नदीचा भाग नसलेली. भोगावती, कासारी, भीमा किंवा सरस्वती. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे 3. भीमा नदी ही तर पंचगंगा नदीचा भाग नसलेली असते आहे हे कळते. प्रश्न 15वा पाहूया. तर सुपारी संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे हे विचारलेलं आहे. कोणते संशोधन केंद्र, सुपारी संशोधन केंद्र. तर पालघर, डिग्रस, यावल किंवा श्रीवर्धन. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 4. श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र स्थित असलेले दिसते. तर पाहूया प्रश्न पुढचा. प्रश्न 16वा असा दिसून येतो की मलप्रभा धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. आपण तर थोड्या दिवसापूर्वीच आपण हा जो प्रश्न आहे तो सुपर क्लासमध्ये कव्हर केलेला होता. मलप्रभा धरणाविषयी आहे पंजाब, बिहार, गुजरात किंवा कर्नाटक. तर ऑप्शन्समध्ये 4 म्हणजेच कर्नाटक या राज्यामध्ये मलप्रभा धरण हे स्थित आहे. तर घेऊया प्रश्न पुढचा जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर पाहूया 17व्या क्रमांकाचा. तर कोणत्या परिशिष्टानुसार इंग्लिश ही भारतीय भाषा नाही हे आपल्याला सांगायचं आहे. ते परिशिष्ट कोणते आहे ज्यानुसार इंग्लिश ही भारतीय नाही. 4थे, 6वे परिशिष्ट, 8वे किंवा 5वे. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर म्हणजे जर 3 म्हणजे 8व्या परिशिष्टामध्ये विद्यार्थ्यांनो एकूण 22 भाषांचा समावेश आहे. त्यामध्ये इंग्लिश भाषा नाही म्हणजेच ही भाषा आपली भारतीय नाही हे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. प्रश्न 18वा असा दिसून येतो की असहकार चळवळीची सर्व सूत्रे कोणाकडे सोपवण्यात आलेली होती. ते समाजसुधारक कोणते होते ज्यांच्याकडे असहकार चळवळीची सूत्रे देण्यात आलेली होती. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री किंवा राजेंद्र प्रसाद. तर ऑप्शन्समध्ये 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांच्याकडे असहकार चळवळीची सर्व सूत्रे सोपवण्यात आलेली दिसतात. प्रश्न 19वा पाहूया. भारतातील 13व्या लोकसभेचा जो कालावधी होता तो कोणत्या वर्षाचा होता. तो कालावधी कोणते 5 वर्ष होते जो की 13व्या लोकसभेचा कालावधी आहे. 1995 ते 2000, 99 ते 2004, 98 ते 2003, 2003 ते 2008. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला योग्य राहील 2 म्हणजेच 1999 ते 2004 हा जो कालावधी आहे तो 13व्या लोकसभेचा कालावधी होता हे कळते. प्रश्न 20वा पाहूया. तर तापी व पूर्णा या 2 नद्यांचा जो संगम आहे तो पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे.
ते ठिकाण कोणते आहे ज्या ठिकाणी तापी व पूर्णा नद्यांचा संगम होतो? चांगदेव, पंढरपूर, महाबळेश्वर किंवा औंढा. तर या ठिकाणी चांगदेव येथे तापी व पूर्णा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे. प्रश्न 21 पाहूया. तर खालीलपैकी कोणता वायू वजनाने हवेपेक्षाही हलका आहे हे सांगायचं आहे. हवेपेक्षा हलका असलेला वायू ऑक्सिजन, हायड्रोजन, निऑन किंवा नायट्रोजन. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये योग्य आहे 2 म्हणजेच हायड्रोजन हा जो वायू आहे तो हवेपेक्षाही हलका असतो. प्रश्न 22 पाहूया. तर ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश जो आहे तो एकूण किती टक्के केलेला असतो? मेडल ब्रॉन्झ आहे 90%, 80%, 70% किंवा 60%. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 90% एवढा जो आहे तो ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश केलेला असतो हे कळते. तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 23. खरोसा लेणी ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते हे सांगायचं. लेणीचं नाव खरोसा आहे. सातारा, भंडारा, लातूर किंवा जालना. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे म्हणजेच 3 लातूर जिल्ह्यामध्ये खरोसा लेणी ही असलेली कळते. प्रश्न 24 पाहूया. केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे कोणाचे म्हणणे होते ते सांगायचं आहे. केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती राष्ट्रीय काँग्रेसचे, सायमन कमिशन, आत्मीय सभा किंवा अभिनव भारत संघटना. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 2 म्हणजेच सायमन कमिशनचे जे म्हणणे होते ते केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे होते. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटरची आहे ते सांगायचं आहे. नदी या ठिकाणी आपल्याला विचारलेली कृष्णा आहे. तर ऑप्शन्समध्ये दिलेली आहे 282, 300 किलोमीटर, 270 किंवा 260. तर ऑप्शन्समध्ये 282 किलोमीटर एवढी कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी 26. अंड्यामध्ये पुढीलपैकी कोणते जीवनसत्व नसते ते सांगायचं आहे. एक जीवनसत्व असं आहे जे की अंड्यात नसते. ऑप्शन्समध्ये दिलेले ए जीवनसत्व, बी जीवनसत्व, सी किंवा ई. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे 3 सी जीवनसत्व अंड्यामध्ये नसते. तसेच ई जीवनसत्व, बी जीवनसत्व, ए जीवनसत्व हे सर्व जीवनसत्वे अंड्यामध्ये असतात. प्रश्न 27 पाहूया जो की आहे अकबर तिसरे हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे मुघल सम्राट होते ते सांगायचं आहे. कोणत्या ठिकाणचे अकबर तिसरे मुघल सम्राट होते? मुंबई, दिल्ली, मद्रास किंवा पंजाब. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर म्हणजेच 2 दिल्लीचे अकबर तिसरे हे मुघल सम्राट होते हे आपल्याला कळते. तर कव्हर करूया प्रश्न 28. नव्या संसदेमध्ये मंत्री परिषदेसाठी एकूण किती जे खोल्या आहेत ते सांगायचं आहे. नव्या संसदेमध्ये मंत्री परिषदेसाठी 88, 80, 92 किंवा 99. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3 92 खोल्या नव्या संसदेमध्ये मंत्री परिषदेसाठी आहेत हे कळतात. प्रश्न 29. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालील कोणती संघटना स्थापन केलेली आहे ते सांगायचं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्फत स्थापन झालेली आत्मीय सभा, राष्ट्रीय काँग्रेस, अभिनव भारत संघटना किंवा मुस्लिम सभा. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना ठिकाणी योग्य आहे 3 म्हणजेच अभिनव भारत ही संघटना जी आहे ती स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्फत स्थापन करण्यात आलेली दिसते. प्रश्न 30 पाहूया. राणीची विहीर किती रुपयाच्या नोटेवर छापण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे. काय विचारलेली आहे? राणीची विहीर 500 रुपयांच्या 100, 550 किंवा 200. तर 100 रुपयाच्या नोटेवर राणीची विहीर ही छापण्यात आलेली आपल्या सर्वांना दिसते. अतिशय महत्त्वाचे पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो. तर ठाणे महानगरपालिका असो किंवा नागपूर महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेली 570 पेजेसची PDF तयार केलेली आहे. हा सुपर क्लास फॉर्म घेत असाल 250 मध्ये आपल्याला मिळणार आहे, नाहीतर ते तुम्हाला 300ला पडेल. जोही इच्छुक विद्यार्थी आहे या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, मनापासून रिक्वेस्ट आहे की व्हॉट्सअप करायचा आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले असेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणताही शुल्क लागत नसतो. मग काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर? सबस्क्राईब जेव्हा तुम्ही करचाल ना पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल
त्याची जी नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल, तुम्हीच पाहू शकता. तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो मला नक्कीच द्यायचा असतो, तर लगेच द्या. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.